In this video, we are going to learn simple present tense WH questions. साधा वर्तमान काळ WH ने सुरू होणारे प्रश्न. ओके, लेट अस सी द फर्स्ट वन. वाय डू वी ईट जंक फूड? मराठीमध्ये आपण जंक फूड का खातो? दुसरं वाक्य, वेन डू दे राईट लेटर्स? ते पत्रे कधी लिहितात? ओके. आणि तिसरं वाक्य आहे, हाऊ डज ही टीच इंग्लिश? तो इंग्रजी कसे शिकवतो? ओके. तर ही तीन वाक्य आहेत. तिन्ही वाक्य WHनी सुरू झालेत. ओके. तर आपण जेव्हा सिम्पल प्रेझेंसचं WH वाक्य तयार करतो, ऑब्वियसली WH पहिलं येणार आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. ओके, देअर विल बी WH फर्स्ट. त्याच्यानंतर आपल्याला डू किंवा डज वापरायचं. ओके, आयदर वी यूज डू ऑर डज. ओके, डू किंवा डज. आता डू आणि डजमध्ये फरक ऑलरेडी आपण केलेला आहे. मागे जर तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन बघितला असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्स येस नो टाईप क्वेश्चन, त्याच्यामध्ये डू आणि डजमधला फरक सांगितला आहे. जर वाक्यामध्ये आय, यू, वी, दे प्लुरल नाऊन असेल तर आपण डू घेतो. ओके, आपण काय करतो? डू घेतो. आणि जर वाक्यामध्ये डज वापरायचं आपल्याला, तर वाक्यामध्ये ही, शी, इट सिंग्युलर नाऊन असलं तर आपण डज घेतो. ओके, तर असा फरक आहे डू आणि डज. सो WH आहे, डू किंवा डज आहे. आणि शेवटीला इथं पण आपण बघू शकतो वर्ब जे आहे, वाय डू वी ईट जंक फूड? ईट इज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. ओके, क्रियापदाचं पहिलं रूप. वेन डू द राईट लेटर? राईट इज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, पहिलं क्रियापदाचं रूप. आणि टीच, हाऊ डज ही टीच इंग्लिश? क्रियापदाचं पहिलं रूप. मग सगळ्या याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स WH असेल आणि डू डज वापरला आहे तर आपलं क्रियापदाचं पहिलं रूपच येणार. ओके, अशा पद्धतीने आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स WH क्वेश्चन तयार करू शकतो. ओके, WH, डू डज आणि V1 येत असते त्याच्यामध्ये. ओके, राहिलं मराठीतनं बघा. आता आपण जंक फूड का खातो? मग का खातो किंवा का खाते, कसे खाते, कसं लिहिते, कसं बोलते, ते तो असंच येतं शेवटीला. ओके, मराठीतलं. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. यू मे नो दॅट सिम्पल प्रेझेंट टेन्स इज ओनली यूज टू एक्सप्रेस आवर हॅबिच्युअल ॲक्शन, डेली ॲक्शन. ओके, तर अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने जर तुम्हाला मराठीत वाक्य बनवता येत असेल तर इंग्रजीमध्ये पण तुम्ही सहजपणे वाक्य, प्रश्न, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह सगळ्या प्रकारचे वाक्य तुम्ही बनवू शकाल. ठीक आहे, थँक्यू.